घ्या 148 y equal to log of cos x upon 1 minus sin x. तर पहा यामध्ये लॉगॅरिथमिक टर्म जर दोन टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल किंवा इंडेक्स असेल एखाद्या टर्मचा, तर लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करून त्या मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचं कन्व्हर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये करता येऊ शकतं. आणि यू इंटू व्ही किंवा यू अपॉन व्ही रूलपेक्षा यू प्लस व्ही किंवा यू मायनस व्ही हे रूल्स यूज करणं जास्त कन्व्हिनियंट आहे. त्यामुळं ज्या लॉगच्या एक्झाम्पल्समध्ये अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे, त्याला जर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केला, आधी मुख्य फंक्शन आहे लॉगचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, 1 अपॉन अ कम्प्लीट ब्रॅकेट येईल. नंतर पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कॉस एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्सचा. त्यात पुन्हा यू अपॉन व्हीचा रूल वापरावा लागेल. त्याऐवजी जर आपण लॉगच्या प्रॉपर्टीचा वापर केला तर लॉग यम, त्यापुढे प्रॉपर्टीज यूजफुल आहेत. लॉग यम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ यम इंटू एन. म्हणजे लॉग यम इंटू एनलाच आपण लॉग एम प्लस लॉग एन असं लिहू शकतो. अपोजिट वापरायचे त्या प्रॉपर्टीज. लॉग यम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ यम अपॉन, म्हणजे लॉग ऑफ यम अपॉन एनलाच आपण लॉग यम मायनस लॉग एन लिहू शकतो. आणि लॉग यम रेस टू एन इक्वल टू एन इंटू लॉग यम. त्या तीनही प्रॉपर्टीज या सेक्शनमध्ये यूज करायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, फॉर दिस एक्झाम्पल, y इक्वल टू लॉग ऑफ यम अपॉन एन, त्यालाच आपण लॉग ऑफ कॉस एक्स मायनस लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स असं लिहू शकतो. डिफरन्शिएट नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इक्वल टू, सबट्रॅक्शन असल्यामुळे दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली सेपरेट लिहू शकतो. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स. यात मुख्य फंक्शन आहे लॉगचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन कॉस एक्स मायनस लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस साइन एक्स इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस ॲज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इक्वल टू, पहिली टर्म येईल मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स, दुसरी टर्म मायनस इंटू मायनस प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस
साइन एक्स. आता यामध्ये फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन. क्रॉस मल्टिप्लाय करताना त्यामध्ये मायनस साइन एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स येईल and plus cos x into cos x cos square x cross multiply sin x into 1 minus sin x cos x into cos x divided by denominator ला cos x into 1 minus हा जो मायनस आहे तो आपण फक्त साईनलाच मल्टिप्लाय ठेवला. दोन्हीपैकी एकाच ठिकाणी मायनस तो घेता येतो. आता न्यूमरेटरला मायनस साइन एक्सनी जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस साइन एक्स इंटू 1 म्हणजे मायनस साइन एक्स, मायनस इंटू मायनस प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. आता न्यूमरेटरला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सची किंमत आपल्याला 1 लिहिता येईल आणि मायनस साइन एक्स आहेच ऑलरेडी. 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. यात 1 मायनस साइन एक्सचा ब्रॅकेट कॅन्सल, 1 अपॉन कॉस एक्स आणि 1 अपॉन कॉस एक्सलाच आपण सेक एक्स असंही लिहू शकतो. तर यात आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करण्याऐवजी लॉगची प्रॉपर्टी वापरली. तर लॉगची प्रॉपर्टी तर आहेच आहे, पण जर आपण ट्रिग्नोमेट्रिकल सिम्प्लिफिकेशन आणि फॉर्म्युलांचा यूज केला तर हा प्रॉब्लेम यापेक्षाही आणखी इझी होऊ शकतो. ट्रिग्नोमेट्रिकल टर्म्स त्यांचे फॉर्म्युले आणि कॉम्बिनेशन्स आता यापुढे मोस्ट युजफुल आहेत. हाच प्रॉब्लेम आणखी एका मेथडनी सॉल्व्ह करता येईल. आधी या मेथडनी कंप्लीट लिहून घ्या.
तर पहा याच प्रॉब्लेमला ट्रिग्नोमेट्रिकल सिम्प्लिफिकेशन नुसार हाफ अँगल फॉर्म्युलांचा जर यूज केला म्हणजे कॉस थिटा इक्वल टू cos square theta by 2 minus sin square theta by 2. sin theta म्हणजेच 2 sin theta by 2 into cos theta by 2. तर त्या ब्रॅकेट मधली टर्म सिम्प्लिफाय करता येऊ शकते. नंबर ऑफ स्टेप्स एवढ्याच होतील त्यामध्ये, फक्त डेरिव्हेटिव्ह शेवटी 1 किंवा 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतो. त्यात सिम्प्लिफिकेशन एक्स्ट्रा राहते. इन्व्हर्सचे जे प्रॉब्लेम्स आपले येणार आहेत त्यामध्ये अशा प्रकारच्या टर्म्सचे कॉम्बिनेशन्स आपण पाहणार आहेत. पण इथे जर साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स असता तर मात्र ट्रिग्नोमेट्रिकल सिम्प्लिफिकेशन ही मेथड जास्त इझी जाते. कारण 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा याचे डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. 1 मायनस कॉस एक्सला आपण डायरेक्ट 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 असे लिहू शकतो आणि साइन एक्सला 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 आणि तो इझिली सिम्प्लिफाय होतो. पण कॉस अपॉन 1 मायनस साइन जर असेल तर ही मेथड जास्त कन्व्हिनियंट राहते. जर अल्टरनेटिव्ह आणखी एक वे आपण पाहिला रॅशनलाइज म्हणजे 1 प्लस साइननी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय डिवाइड केलं, त्याचा फार इफेक्ट होत नाही. त्यांनी फक्त काय होईल, लॉग ऑफ कॉस एक्सची टर्म नंतर येईल आणि लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्सची टर्म अगोदर होईल. त्यामुळं त्या सिम्प्लिफिकेशनचा फार काही यूज होत नाही. सिम्प्लिफिकेशन ट्रिगोनोमेट्रिकल कधी यूज करायचे आणि डायरेक्ट कधी सॉल्व करायचे जे कॉम्बिनेशन्स लक्षात घ्या. या प्रॉब्लेममध्ये आहे कॉस अपॉन 1 मायनस साइन. जर साइन अपॉन 1 मायनस कॉस असेल तर काही एक्झाम्पल्समध्ये अशा प्रकारच्या टर्म्स येणार आहेत. 1 प्लस कॉस किंवा 1 मायनस कॉस असेल तर यासाठी आपल्याकडं डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. पण 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन यासाठी डायरेक्ट फॉर्म्युले नाही. त्याला थोडंसं डिफरंटली सिम्प्लिफाय करावं लागतं. ते आपण इन्व्हर्सच्या ग्रुपमध्ये येणार आहे. देन नेक्स्ट वन इज 149. 149 y equal to log x to the base x plus log x to the base log x plus log of log x to the base x. यामध्ये बेसला असणारी जी टर्म आहे ती टर्म आहे व्हेरिएबल टर्म. आणि व्हेरिएबल टर्म असेल तर लॉग एक्स टू द बेस ए हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. लॉग एक्स टू द बेस एचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स लॉग ए. तो फॉर्म्युला कधी यूज करता येतो, ज्यावेळी बेस त्याचा कॉन्स्टंट असेल त्यावेळी. इथे बेसची टर्म व्हेरिएबल आहे म्हणजे यात चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला काय असतो, लॉग ए टू द बेस बी इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. म्हणजेच लॉग ए टू द बेस बी इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. या फॉर्म्युल्याचा यूज केअरफुली लक्षात घ्या आता यामध्ये, कारण लॉगच्या टर्म्स मल्टिपल आहेत. लॉग ए टू द बेस बी म्हणजे ए चा लॉग डिवायडेड बाय बी चा लॉग. म्हणजे जी टर्म लॉगच्या समोर आहे ए याचा लॉग लिहायचा आहे न्यूमरेटरला आणि जी टर्म बेसला आहे त्या बेसच्या टर्मचाही पुन्हा लॉग लिहायचा आहे लॉग बी. म्हणजे लॉग ए टू द बेस बी इक्वल टू काय असेल, लॉग ए अपॉन लॉग बी. तर यामध्ये पहिल्यांदा y इक्वल टू लॉग एक्स टू द बेस एक्स लॉग एक्स अपॉन लॉग एक्स याची व्हॅल्यू आपण
1 लिहू शकतो, कारण लॉग ए टू द बेस ए इक्वल टू असतो 1. लॉग समोरची टर्म आणि बेसची टर्म जर सेम असेल तर लॉग ए अपॉन लॉग ए अशी टर्म येते आणि याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट 1 लिहू शकतो. पहिली टर्म आली 1, लॉग एक्स टू द बेस एक्सची किंमत 1, प्लस पुढची टर्म केअरफुल लॉग एक्स टू द बेस लॉग एक्स आहे. आता यात आधी येईल त्या एक्सचा लॉग न्यूमरेटरला, म्हणजे काय, लॉग एक्स, आणि डिनॉमिनेटरला बेसचा लॉग घ्यायचा आहे. बेसला कोण आहे, लॉग एक्स आहे. बेसला आहे लॉग एक्स, म्हणजेच टर्म येईल लॉग ऑफ लॉग एक्स. लॉगच्या समोरचा आहे तो एक्स, त्याचा लॉग म्हणजे एचा लॉग, अपॉन बेसची टर्म कुठली आहे, लॉग एक्स आहे. त्या लॉग एक्सचा पुन्हा एक लॉग घेणं आवश्यक आहे, म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स, प्लस यामध्ये पुन्हा लॉगच्या समोरची टर्म आहे लॉग एक्स, म्हणजे न्यूमरेटरचा लॉग येईल लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन बेसचा लॉग, म्हणजेच काय येईल, लॉग एक्स. आणि आता या टर्म्स आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. यात डिफरन्शिएशन करण्यासाठी काय करावं लागेल, यू अपॉन व्हीचे रूल दोन ठिकाणी यूज करावं लागेल. Differentiate now with respect to x. dy by dx इक्वल टू, प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह लगेच सेपरेट घेता येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x अपॉन लॉग ऑफ लॉग x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ लॉग x अपॉन लॉग x इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल, तो कम्प्लिटली कॉन्स्टंट आहे, प्लस पहिल्या या टर्मच्या डेरिव्हेटिव्हसाठी आता यू अपॉन व्हीचा रूल वापरायचा आहे. केअरफुली सिम्प्लिफिकेशन यामध्ये आवश्यक आहेत. यू अपॉन व्हीच्या रूलनुसार व्ही म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, म्हणजे न्यूमरेटरची टर्म आहे लॉग एक्स, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू म्हणजेच लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल डिनॉमिनेटरचा, डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला एका टर्मचा डेरिव्हेटिव्ह, प्लस सेकंड टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. यात पुन्हा यू अपॉन व्हीचाच रूल वापरावा लागेल. यामध्ये लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log of log x, denominator as it is into derivative of numerator, minus numerator as it is into derivative of denominator म्हणजे log x divided by denominator चा स्क्वेअर म्हणजे log x चा ब्रॅकेट स्क्वेअर. लाईकवाईज पहिल्या टर्मचा म्हणजे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि पुढच्या दोन्ही टर्मसाठी यू अपॉन व्हीचा रूल आपल्याला यूज करावा लागेल. आता यात डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मचा घेत असताना
पहिली टर्म लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/x. आधी हे इथपर्यंतचा पार्ट व्यवस्थित कंप्लीट करा. तर पहा यामध्ये आता डेरिव्हेटिव्ह्ज आणि त्याचे सिम्प्लिफिकेशन्स केअरफुली या प्रॉब्लेमसाठी. इक्वल टू पहिल्यांदा हे लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज राहील इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x मायनस लॉग एक्स ॲज इट इज राहील लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/log x इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. म्हणजे यात पहिली टर्म log of log x as it is into log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x minus log x as it is into log of log x चा डेरिव्हेटिव्ह 1/log x into again derivative of log x divided by denominator is log of log x bracket square प्लस पुढची टर्म यामध्ये log x as it is into derivative of log x. Log x as it is into log of log x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/log x into again derivative of log x minus log of log x as it is log of log x as it is into log x चा डेरिव्हेटिव्ह या log x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x divided by denominator log x bracket square. तर यामध्ये पहिली टर्म log of log x into 1/x minus
हे लॉग एक्स कॅन्सल होऊन जातील. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे काय आला 1/x डिवायडेड बाय लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढच्या टर्ममध्ये परत हे लॉग एक्स कॅन्सल होतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे 1/x मायनस log of log x into 1/x divided by log x bracket square. आता सिम्प्लिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू यामध्ये हे 1/x मायनस 1/x कॅन्सल होत नाहीत, कारण पहिला जो 1/x आहे तो लॉग ऑफ लॉग एक्सला मल्टिप्लाय आहे, त्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन होऊन ते 0 होणार नाही आहे. तर 1/x कॉमन घेता येईल पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरहून. 1/x जर कॉमन घेतला तर शिल्लक राहतो log of log x minus 1 divided by denominator is log of log x bracket square. पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरहून 1/x कॉमन घेतला. त्यानंतर दुसऱ्या टर्मच्या न्यूमरेटरहूनही 1/x कॉमन येतोय. जर 1/x कॉमन घेतला दुसऱ्या टर्मच्या न्यूमरेटरहून तर शिल्लक काय राहतो 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स शिल्लक राहतो. 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स शिल्लक राहतो. पण जर आपण थोडं केअरफुल ऑब्झर्वेशन यामध्ये ठेवलं, पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरचा ब्रॅकेट काय लॉग ऑफ लॉग एक्स मायनस 1 आणि दुसऱ्या टर्मचा न्यूमरेटर येतो 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. फरक फक्त मायनसचा आहे. त्यामुळे जर आपण दुसऱ्या टर्मच्या न्यूमरेटरहून 1/x कॉमन घेण्याऐवजी मायनस 1/x कॉमन घेतला, म्हणजे यातनं आणखी मायनस कॉमन घेतला, तर दोन्ही टर्मचे न्यूमरेटर सेम होतील. म्हणजे मायनस 1/x कॉमन घ्या, त्यामुळे मधलं जे साईन आहे ते प्लस ऐवजी होईल मायनस 1/x इन ब्रॅकेट आणि मायनस कॉमन घेतल्यामुळं 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स त्याऐवजी टर्म काय येईल लॉग ऑफ लॉग एक्स मायनस 1 डिवायडेड बाय लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग आता यामध्ये आपण फायनल स्टेप लिहू शकतो. दोन्ही टर्मचे न्यूमरेटर सिमिलर आलेले आहेत. दोन्ही टर्मचे न्यूमरेटर जर आपण ऑब्झर्व केले 1/x इंटू लॉग ऑफ लॉग एक्स मायनस 1 हे आहेत. दोन्ही टर्मचे न्यूमरेटर कॉमन घेता येतील, म्हणजे टर्म येईल 1/x इंटू लॉग ऑफ लॉग एक्स मायनस 1 इन ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 1 अपॉन log of log x bracket square minus 1 upon log x bracket square.
150. 150 log of square root of 1 minus cos 2x upon 1 plus, यामध्ये मात्र आपण डायरेक्ट आधी ट्रिग्नोमेट्रिकल सिम्प्लिफिकेशन्स यूज करू शकतो, कारण 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा हे फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा and 1 plus cos 2 theta equal to 2 cos square theta. 2x किंवा 2 theta असल्यामुळं डायरेक्ट हे फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. y equal to becomes log of square root 1 minus cos 2x means 2 sin square x upon 1 plus cos 2x means 2 cos square x. यामध्ये हे 2 कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. लॉग ऑफ sin x upon cos x. So we can write it as log of tan x. कारण tan x हे पण डायरेक्ट डिफरेंशिएबल फंक्शन आहेच आहे. नाउ डिफरेंशिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx equal to derivative of log of tan x. Log of tan x चा डेरिवेटिव 1 upon tan x into again derivative of bracket म्हणजे derivative of tan x. Tan x चा डेरिवेटिव x square x, that is 1 upon tan x into tan x चा डेरिवेटिव येतो x square x. पण यात आणखी फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे आणि एक्सपेक्टेड पण आहे. हे सिम्प्लिफिकेशन घेताना 1 अपॉन tan x ला आपण cot x into x square x लिहू शकतो. या फॉर्ममध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये असणारं फंक्शन दिलेलं आहे त्या टाईपमध्येच हे कन्वर्जन पॉसिबल आहे. cot x लाच आपण cos x अपॉन sin x असं लिहू शकतो इंटू x square x म्हणजेच 1 अपॉन cos square x. यामध्ये एक cos x ची टर्म कॅन्सल होईल, शिल्लक राहील 1 अपॉन sin x इंटू cos x. आता हे आन्सर आपण दोन प्रकारे लिहू शकतो. एक म्हणजे 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक एक्स, म्हणजे यालाच आपण कोसेक एक्स इंटू सेक एक्स या स्वरूपात लिहू शकतो. 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक एक्स. पण क्वेश्चन मध्ये टर्म 2x च्या स्वरूपात दिलेल्या आहेत, तर त्या स्वरूपात हे कन्वर्जन कशा पद्धतीने करता येईल पहा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 अपॉन 2 साइन x इंटू कॉस x अशी टर्म डिनॉमिनेटरला तयार होईल. इक्वल टू 2 अपॉन 2 साइन x इंटू कॉस x
2 sin x into cos x म्हणजे sin 2x that is equal to 2 into 1 upon sin 2x म्हणजेच आपण त्याला cosec 2x असं लिहू शकतो. 2 sin theta into cos theta. sin 2 theta चा फॉर्म्युला 2 sin theta into cos theta आणि 1 upon sin म्हणजे cosec. Answer is 2 cosec 2x. हे मॅक्झिमम वेटेज हे ट्रिग्नोमेट्रिकल सिम्प्लिफिकेशन्सला आहे. डेरिव्हेटिव्हच्या फक्त 2 स्टेप होतात. log of tan x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon tan x into sec square x आणि पुढे फक्त सिम्प्लिफिकेशन. वन 151 पहा. यामध्ये y इक्वल टू आहे log of sin cube x into cos raised to 4x into x square minus 1 bracket raised to 5. तर यामध्ये जर आपण डायरेक्ट डिफरन्शिएशन घेतलं तर आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x 1 अपॉन x म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट येईल आणि पुन्हा त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मधल्या टर्म जर आपण पाहिल्या 3 टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे u इंटू व्ही इंटू डब्ल्यू. एक तर तो रूल वापरावा लागेल u व्ही डब्ल्यूचा किंवा u इंटू व्हीचा रूल 2 वेळा. हा प्रॉब्लेम फार डिफिकल्ट होईल त्या मेथडनी. पण जर आपण लॉगच्या प्रॉपर्टीचा वापर केला तर u इंटू व्हीचा कुठलाच रूल वापरण्याची गरज पडणार नाही. लॉगची प्रॉपर्टी कशी वापरता येईल यामध्ये पहा. लॉग ऑफ m इंटू n म्हणजे लॉग m प्लस लॉग n. या 3 टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. त्यांचे आपण सेपरेट लॉग घेऊन त्यामध्ये ॲडिशन घेऊ शकतो. म्हणजेच लॉग ऑफ sin क्यूब x प्लस log of cos raised to 4x plus log of x square minus 1 bracket raised to 5. तिन्ही टर्म्सचा लॉग सेपरेट घेऊन त्यामध्ये ॲडिशन येईल. log m इंटू n इक्वल टू log m प्लस log n या प्रॉपर्टीनुसार. आता पुन्हा एक लॉगची प्रॉपर्टी यूज करता येईल. log m रेस टू n असेल log m रेस टू n तर त्याला आपण n इंटू लॉग m लिहू शकतो. म्हणजे लॉग ऑफ साइन क्यूब x आहे त्यातला तो जो रेस टू 3 आहे तो साइनचा इंडेक्स आहे. त्याला आपण 3 इंटू लॉग ऑफ साइन x असं लिहू शकतो. प्लस पुन्हा कॉस रेस टू 4 हा एक इंडेक्स आहे. म्हणजेच 4 इंटू लॉग ऑफ कॉस x आणि प्लस पुढे 2 इंडेक्स दिसत आहेत. एक 2 आणि एक 5. पैकी आपल्याला फक्त 5 घेता येईल कारण 2 हा इंडेक्स आहे तो फक्त एकटा x आहे. ब्रॅकेट रेस टू जो 5 आहे तो 5 आपण मल्टिप्लाय घेऊ शकतो आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 हा एक्स स्क्वेअरचा जो इंडेक्स आहे तो मल्टिप्लाय घेता येणार नाही. आणि आता जर डिफरन्शिएशन आपण घेतलं यामध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x
dy by dx equal to derivative of in bracket 3 log of sin x plus 4 log of cos x plus 5 log of x square minus 1. ॲडिशन असल्यामुळे प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि कॉन्स्टंट आउटसाइड, म्हणजेच 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sin x plus 4 into derivative of log of cos x plus 5 into derivative of log of x square minus 1 equal to 3 constant as it is. Log of sin चा derivative 1 upon sin x into derivative of sin x plus 4 constant as it is. Log of cos x चा derivative 1 upon cos x into derivative of again cos x and plus 5 into log of x square minus 1 चा derivative 1 upon x square minus 1 into derivative of x square minus 1 equal to 3 into 1 upon sin x into sin x चा derivative cos x plus 4 into 1 upon cos x into cos x चा derivative minus sin x and plus 5 upon x square minus 1 into x square minus 1 चा derivative 2x. फायनल आन्सर फायनल स्टेप काय लिहा यामध्ये पहा, इक्वल टू हा 3 कॉन्स्टंट ॲज इट इज राहील, cos x अपॉन sin x म्हणजे cot x त्याला आपण लिहू शकतो 4 इंटू मायनस साइन अपॉन कॉस म्हणजे टर्म होईल -4 tan x आणि प्लस 5 इंटू 2x म्हणजे 10x अपॉन x स्क्वेअर मायनस 1. यामधले 152 आणि 153 आज ट्राय करायचे.